रामकृष्ण हरी मंडळी. आज आषाढी एकादशी निमित्त पंचक्रोशीतल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाण्याचा योग आला. तसं तर हे मंदिर आमच्या येण्या जाण्याच्या रस्त्यातच आहे, पण या मंदिरात शेवटचे कधी गेलो होतो ते आठवतच नव्हतं. आज पप्पा आम्हा तिघांना पण आवर्जून या देवळात दर्शनासाठी घेऊन आले होते. इथे येण्याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे आषाढी एकादशी तर आहेच, आणि दुसरं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेल. मंदिर अगदी छोटं आहे, साधंच आहे, पण तितकंच सुंदर आणि प्रसन्न आहे. आणि मुख्य म्हणजे मी नमस्कार करत असलेलं हे श्री विठ्ठल रुक्मिणीचं पहिलं देऊळ आहे. या मंदिराची मला आवडलेली सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या मंदिरात शेणानं सारवलेली जमीन आहे, जी आत्ता हल्ली क्वचितच पाहायला मिळते. त्यानंतर आम्ही तिथूनच बाजूला असलेल्या मारुतीरायाच्या देवळात सुद्धा गेलो. तिथे जाऊनही मारुतीरायाला नमस्कार केला. आणि ते दुसरं कारण म्हणजे हे बघा, गणेशोत्सव अगदी महिन्यावर येऊन ठेपलाय आणि त्यामुळे गणपतीच्या कारखान्यात गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी जोरात चालू झाली आहे. आम्ही आमचा गणपती बाप्पा इथूनच घेऊन जातो. आता या काकांचं नाव आम्हाला माहीत नाही, पण आम्ही सगळे त्यांना गणपतीवाले काका असं म्हणतो.